महाराजांचा। तुम्ही सगळे अगदी आनंदानं, हर्षभरानं आणि प्रेमानं इथं जमला आहात आणि अतिशय आनंदानं मला ऐकण्यासाठी प्रत्येकजण अगदी उत्सुकतेनं माझ्याकडे डोळे लावून बघत आहे, याचा मला आनंद वाटतोय। आदरणीय दीपक दादा मोरे, आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जाधव साहेब यांचं मी कौतुक करते, कारण मागच्या 8 दिवसामध्ये दादा सातत्यानं, दीपक दादा सातत्यानं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे की आपल्या समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे, शिवविचार तुमच्या आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि ज्या तळमळीनं दीपक दादांनी असेल, जाधव साहेबांनी असेल मला इथपर्यंत बोलवलं, दादा मी तुमचं कौतुक करते, तुमचे आभार व्यक्त करते की इथे येण्याची संधी तुम्ही मला दिली आणि शिवविचार आपल्याच लोकांमध्ये, आपल्याच लोकांसमोर आणि त्यांच्याच लेखीने मांडण्याची ही जी संधी दिली आहे ना, ती खरंच मनाला भावणारी आहे। ज्या माऊलीनं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषांना हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती, ज्या महापुरुषानं वारसदार बनून हे स्वप्न शेवटच्या श्वासापर्यंत फुलवलं ते राजे संभाजी महाराज, ज्या महापुरुषानं इथल्या प्रत्येक मुलीनं शिकावं यासाठी भारतामध्ये मुलींची पहिली शाळा काढली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आणि त्यांच्या या कार्यामध्ये तितक्याच प्रेमानं, तितक्याच हिमतीनं प्रसंगी लोकांनी दगडाचे वार जरी केलेत ना तरी भक्कमपणे आपल्या नवऱ्याच्या बरोबर उभं राहणारी आमची सावित्री माता, त्याचबरोबर आरक्षणाचे जनक शाहू महाराज, संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येकाचं मन स्वच्छ करणारे, इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समानतेचा हक्क प्रज्वलित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, झाडूच्या माध्यमातून प्रत्येकाचं मन स्वच्छ करणारे आणि कीर्तनाच्या माध्यमातून इथे समाज जीवनामध्ये क्रांती घडवणारे आदरणीय गाडगे बाबा, या सगळ्या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या विचार मंथनाला सुरुवात करते। महाराष्ट्र हा दगड धोंड्यांचा, अंजन कांचन कडेकोपरीचा देश, भले रत्नांच्या खाणी या मातीत नसतील पण पृथ्वी मोलाची लाख नवरत्ने याच मातीत जन्माला आली। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या हृदयामध्ये काय उमटतं, म्हणजे आपसुकच जर कोणी म्हटलं समोरचं छत्रपती शिवाजी महाराज की, हे जे काय येतं आपल्या तोंडातनं तर आपल्या हृदयामध्ये, आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये शिवाजी महाराज आहेत, आपल्यावर शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार आहेत। आणि म्हणूनच कोणी शिवाजी महाराज की म्हटलं की आपसुकच तोंडामध्ये येतं जय। आणि म्हणून हा शिवविचार पेरण्यासाठी मी तुमच्या सर्वांसमोर उभी आहे। महाराजांचा आयुष्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय बघायला मिळतं, एका सामान्य जहागीरदाराचा मुलगा, एका सामान्य घरातला मुलगा, परंतु त्याने एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 ला महाराज हे जग सोडून गेले। म्हणजे महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य मिळालं। बालपणाची 15 वर्ष जर आपण सोडली तर महाराजांच्या वाट्याला फक्त 35 वर्ष आली। आणि या 35 वर्षांच्या कालखंडामध्ये या माणसानं इतकं मोठं कर्तृत्व केलं की आज 2030 ला महाराजांना 400 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 400 वर्षानंतर सुद्धा आज इतक्या उत्साहानं, इतक्या जोमानं आपण शिवजयंती साजरी करत आहोत। हे खरं तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं यश आहे, हे जिजाऊंच्या संस्काराचं यश आहे। आणि म्हणून आज आपण या ठिकाणी शिवजयंती निमित्त शिवविचार समजावून घेणार आहोत। जिजाऊंनी कसं घडवलं असेल बरं शिवाजी महाराजांना, म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा आपल्याला काय कळतं, आपण समजावून घेतले पाहिजे शिवाजी महाराज, कारण शिवाजी महाराज ही आपल्या जगण्याची प्रेरणा आहे। शिवाजी महाराज हा आपल्या जगण्याचा ध्यास आहे। शिवाजी महाराज म्हणजे जिद्द आहे, शिवाजी महाराज म्हणजे नेतृत्व आहे, शिवाजी महाराज म्हणजे कर्तृत्व आहे। आणि समाजाच्या शेवटच्या मुलापर्यंत, मुलीपर्यंत जेव्हा शिवविचार जाईल ना तेव्हा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे मावळे तुमच्या आमच्या रूपामध्ये दिसायला लागतील। मला खूप आनंद वाटतो आदरणीय दीपक दादांच्या रूपानं, किंवा आदरणीय जाधव साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यांच्या रूपानं मला इथे हडपसरमध्ये
आपल्या या दांगट वस्तीमध्ये शिवरायांची मावळी दिसत आहेत, जे अगदी जिद्दीनं हा कार्यक्रम घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत, अशी व्यवस्था करतायत. हा माईक इथपर्यंत आणि माईकवर बोलणारी पोरगी इथपर्यंत आणण्यासाठी ही लोक रात्रीचा दिवस करतायत, प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्यांच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी तुम्ही सगळेजण जे इथे जमला आहात ना, तुमचंही मला कौतुक वाटतं. आपण आता शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र समजावून घेऊ, कारण ते आपल्याला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. आणि ती प्रेरणा आपल्याला आयुष्य जगायचं कसं, आयुष्यात लढायचं कसं हे समजावून सांगेल. जिजामाता, जिजामातेच्या वडील आणि 3 बंधू आदिलशहानं भर दरबारामध्ये त्यांची गळा चिरून हत्या केली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका क्षणात जिजाऊची आई आणि 3 वहिनी विधवा झाल्या. म्हणजे परकीयांची सत्ता जर आपल्यावर असेल तर कशा प्रकारे आपलं आयुष्य खंगतं, आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, हे जिजाऊंनी स्वतः जवळून बघितलं होतं. आणि मग जिजाऊंनी ठरवलं की मी या भूमीमध्ये परकीयांची सत्ता उलथवून लावेल आणि माझ्या या भूमीमध्ये मी स्वकीयांचं राज्य आणेल. माझ्या या भूमीमध्ये मी स्वकीयांचं राज्य आणून व्यवस्थितरित्या माझ्या या स्वकीयांना चांगल्या रीतीनं जगायला भाग पडेल. आणि मग सुरू झाला जिजाऊंचा संघर्ष. त्यांच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजांवरती खूप उत्तम रीतीनं जिजाऊंनी संस्कार केले. परंतु पहिल्यांदा जिजाऊ खूप संस्कारित होत्या. म्हणजे जेव्हा पुण्याची जहागिरी त्यांना मिळाली आणि पुण्यामध्ये जिजाऊ आल्या, तेव्हा बघतात तर काय, सगळं पुणे ओस पडलेलं. पुण्यामध्ये सगळीकडे अंधकार, माणसं पुणे सोडून निघून गेलेली, त्यांना ही भूमी सोडून निघून जावं लागलं. अशा प्रकारचं वातावरण इथं तयार झालं. कारण या पुण्याच्या भूमीमध्ये अंधश्रद्धेची पहार रुजवली गेली होती परकीयांकडनं. आणि ही अंधश्रद्धेची पहार रुजवून इथल्या पुणेकरांना सांगितलं गेलं होतं की जो कोणी इथे राहील त्याचा निर्वंश होईल, त्याचा वंश फुलणार नाही, त्याचे वारसदार या भूमीमध्ये जन्माला येणार नाहीत. लोक घाबरले, भोळी भाबडी आपली लोक घाबरली आणि पुणे सोडणं त्यांनी महत्वाचं वाटलं आणि ते पुणे सोडून निघून गेले. जिजाऊ जेव्हा इथं आल्या त्यांनी बघितलं प्रचंड अंधश्रद्धा आहे, प्रचंड अंधकार आहेत. राज्य करायचं पण कुणावर, ज्यांच्यावर राज्य करायचं ती लोकच इथं नाही. आणि मग जिजाऊंनी त्या गेलेल्या लोकांना परतून साथ घातली. तुम्ही सगळेजण या, मी इथे राज्य करते, माझ्या मुलाला गादीवर बसवते, आपण इथे राज्य करू. जिजाऊच्या हाकेनं ही लोक परत यायला लागली. परंतु त्यांनी या माऊलीला या भूमीमध्ये जी पहार खुपसली होती अंधश्रद्धेची ती दाखवली की आम्ही जर इथं आलो तर आमचा पुढचा वंश फुलणार नाही. माते आता काय करू. जिजाऊ स्वतः गेल्या, स्वतःच्या हातांनी त्यांनी ती अंधश्रद्धेची पहार उचलून घेतली. आणि मला वाटतं पहिल्यांदा भारतामध्ये अंधश्रद्धेचं निर्मूलन आपल्या जिजाऊने केलं. आणि मग जमा झालेल्या लोकांमध्ये तिने प्रेरणा भरली, एक सकारात्मक वातावरण भरलं. इथल्या लोकांना जिजाऊंना लढायला शिकवलं. आणि लोकांना लढवता लोकांना प्रेरित करता जिजाऊनं स्वतःच्या मुलाची इतकी जबरदस्त जडणघडण केली की आज 400 वर्ष होत आहेत तरी आपण राजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहानं आणि आनंदानं साजरा करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस जिजाऊ घडवायच्या तेव्हा कशा प्रकारे घडवत होत्या. त्यांना रामाच्या गोष्टी सांगायच्या, श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या, संत तुकोबारायांच्या गोष्टी सांगायच्या, तुकोबारायांचे अभंग म्हणून दाखवायच्या. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्यानं तिन्ही लोकी लावावा झेंडा, या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी जिजाऊंनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. आणि त्यातनं उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक सुंदर असं रत्न, ज्यानं पूर्ण जगाला राजा कसा असतो, लोकशाही काय असते याचा परिपाठ, याचा वस्तुपाठ दिला. परंतु आज मला इतकं वाईट वाटतं दीपक दादा, म्हणजे आज जर आम्ही आमच्या आया बघितल्या तर आम्हाला TV मधनं फुरसत मिळत नाहीये. म्हणजे आमच्या मालिका सुरू होतात, आमचे शिवाजी म्हणजे आमची लेकरं काय करतायत, कुठे पळतायत, कुठे फिरतायत. म्हणजे आम्ही त्यांना एकदा डोरेमॉन लावून दिलं, कार्टून लावून दिलं की आम्हाला वाटतं आमचं काम संपलं, आता पोरगं त्याचा TV बघेल, कार्टून बघेल आणि मी माझं काम आवरेल. म्हणजे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की मला माझ्या मुलाला काय करायचंय, त्या आभासी विश्वातलं कार्टून बनवायचंय, ज्या कार्टूनवरती आयुष्यभर लोक हसत राहतील, त्या लोक स्वतःचं मनोरंजन करून घेतील, असं बनायचंय की मला माझ्या मुलातला शिवाजी ओळखायचा आहे,
मला माझ्या मुलातला तानाजी मुरारबाजी घडवायचा आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. आणि इथे बसणाऱ्या प्रत्येक मुलीला, प्रत्येक आईला मी एक कळकळीनं आवाहन करते की तुमच्या घरामध्ये सुद्धा शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतात आणि ते तुम्ही जन्माला घातले पाहिजेत. शिवाजी महाराज एका दिवसात निर्माण होत नाही, तर जिजाऊ सारखी माता जेव्हा खंबीरपणे उभं राहते आणि शिवाजींची जडणघडण करते ना, तेव्हा 400 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला आदरानं जयंती साजरी करावीच लागते. इतकं कर्तृत्व आहे माझ्या राजाचं. आणि म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक माय भगिनीला मी कळकळीनं इतकीच विनंती करेल की टीव्हीच्या कोशातनं थोडंसं बाहेर या, आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. आपली लेकरं काय बघतायत, त्यांच्याकडे आपण कुठल्या नजरेनं बघतोय, त्यांच्यामध्ये काय विचार पेरतोय, त्यांना फुले माहिती आहेत का, शिवाजी महाराज माहिती आहेत का, आंबेडकर माहिती आहेत का, संत तुकोबाराय माहिती आहेत का, हे आपल्या लेकरांना समजावून सांगा. इथे बसलेल्या प्रत्येक पित्याला मी आवाहन करू इच्छिते की आपल्याला आपला समाज घडवायचा आहे. समाज घडला तर देश घडेल. म्हणजे आपण जर आपल्या समाजाचा विचार केला, आपण भटक्या विमुक्तांमध्ये येतो. आज आपली परिस्थिती काय आहे, आज आपल्या मुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण कसं आहे. 12वी झाली, डिग्री झाली की आपण, डिग्री पण खूप लांब राहिली, 12वी झाली तर आपण मुलींच्या लग्नाचा व्यवस्था करतो आणि एखादं आपल्या पद्धतीप्रमाणे एखादं स्थळ शोधतो आणि मुलीचं लग्न लावून देतो. मला माझ्या वडिलांचा खूप आदर वाटतो, अभिमान वाटतो दीपक दादा. आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला माझ्या वडिलांची प्रेरणा म्हणून, म्हणजे मी आज जी बोलते त्याच्या मागे फक्त एकच रिझन आहे, माझे वडील आदरणीय बाळासाहेब पोळसर. म्हणजे या माणसानं मला इतकं फ्रीडम दिलं, इतके पुस्तकं आणून दिले. माझ्या उंची इतकी पुस्तकं माझ्या घरात आहेत, ते डबल उंचीची पुस्तकं. आणि हे सगळं मला अवेलेबल करून दिल्यानं, उपलब्ध करून दिल्यानं मी आज तुमच्यासमोर बोलते. महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी माझे 100 ते 125 भाषणं झाली आहेत आणि इतक्याच तळमळीनं मी शाहू फुले आंबेडकर विचार मांडते, शिवाजी महाराज समजावून सांगते. मला असं वाटतं की समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत हा विचार गेला पाहिजे, कारण या विचारामुळं आपल्याला आयुष्य कसं जगता येईल, कसं जगलं पाहिजे, आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांचा कसा सामना केला पाहिजे हे कळेल. आता आपण राजांचंच उदाहरण घेऊया. जेव्हा पुरंदरचा तह झाला आणि राजांना आपले 23 किल्ले शत्रू पक्षाला द्यावी लागली, बरंचसं सोनं नाणं खजिना आणि बराचसा मुलूक जेव्हा राजांना द्यावा लागला, तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं की आता संपलं सगळं, सगळीकडे अंधकार दाटून आला, आता काही खरं नाही, स्वराज्य मोडलं, स्वराज्याचं स्वप्न विसलं, आता राजांच्या हातात काहीच नाही, असं जेव्हा प्रत्येकाला वाटायला लागलं ना, तेव्हा बेचिराग झालेल्या त्या राखेतनं राजा पुन्हा एकदा उभे राहिलेत आणि त्यांनी ते 23 किल्ले तर परत मिळवलीच, परंतु त्याबरोबर शेकडो किल्ले सुद्धा पुन्हा स्वराज्यामध्ये सामील करून घेतली. आदर्श कमबॅक काय असतं हे आम्हाला राजांच्या चरित्रातनं बघायला मिळतं. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही नैराश्य आलं, कितीही वाईट परिस्थिती आली, आत्महत्येचे विचार आले, तरी सुद्धा माणसानं डगमगून जायचं नाही. छोटंसं शिवचरित्र घरामध्ये घेऊन यायचं, आपण वाचायचं, घरातल्या प्रत्येकाला द्यायचं. म्हणजे जीवन कसं जगायचं, परिस्थितीशी कसं लढायचं, आव्हानांचा मुकाबला कसा करायचा, हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात. आणि महाराजांना वाचणारा माणूस आयुष्यामध्ये आत्महत्या करू शकत नाही, आयुष्यामध्ये व्यसनाधीनता जवळ करू शकत नाही, आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाणार नाही, आयुष्यामध्ये लबाडा करणार नाही, आयुष्यामध्ये खोटं बोलणार नाही, आयुष्यामध्ये पक्ष बदलणार नाही, निष्ठा ठेवेल. म्हणजे आताचं वातावरण तुम्ही सगळेच बघताय. सकाळी एका पक्षात नाश्ता केला, दुपारी दुसऱ्या पक्षांच्या माणसांबरोबर जेवण केलं आणि संध्याकाळी तिसऱ्या पक्षांकडे जाऊन मिळाले. म्हणजे आपली निष्ठा कुठे आहे, आपण कसं वागतोय, राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्रामध्ये आज काय घडतंय. म्हणजे पहाटे शपथविधी होतो दादा आणि संध्याकाळपर्यंत लगेच कळतंय की सकाळी भल्या पहाटे आम्ही जे सरकार स्थापन होतं ना ते केव्हाच गळून पडलंय. आमचे उपमुख्यमंत्री कुठेतरी दुसरीकडेच गेले, मुख्यमंत्री दुसरीकडेच गेले. म्हणजे ही आत्ताची परिस्थिती आहे. आमच्या घरातही तेच चाललंय. भाऊ भाऊ किंवा आपली जवळची नातेवाईक, म्हणजे या तांगट वस्तीमध्ये किंवा कुठेही जगभरामध्ये आपण बघतोय आपल्या जवळच्या लोकांना त्यांच्या संकटामध्ये आपण उभं राहतो आहोत का. मी आणि माझं एवढीच आपण एक भाषा तयार केलेली आहे, परंतु या भाषेच्या बाहेर निघणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तानाजी मालुसरे धारातीर्थी पडतात, मुरारबाजी धारातीर्थी पडतात, बाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडतात, जिवाई महाल धारातीर्थी पडतात,
तेव्हा महाराजांना वाटतं माझ्या घरातलं कुणीतरी गेलंय, माझ्या घरातलं कुणीतरी गेलंय, माझा जवळचा कुणीतरी गेलाय. आणि त्या द्वेषानं महाराज उठून उभे राहतात, त्या समोरच्या माणसाला आलिंगन देतात, त्याला प्रेमाची सावली देतात. आणि मग महाराष्ट्रामध्ये एक असा काळ येऊन ठेपतो की ज्या काळामध्ये माणसं मरायला तयार झाली. म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ असा काळ आहे ना की माणसांनी शिवाजी राजांसाठी मरण स्वीकारलं. मला असं वाटतं की आता सत्तेच्या खुर्चीसाठी जो तो इकडे तिकडे पळतोय, छान छान उड्या मारतोय, म्हणजे ज्या पक्षानं यांना वाढवलं, उभं केलं, सत्ता दिली, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं, अगदी खूप काही दिलं, आयुष्यामध्ये खूप उंचीवर नेलं, तीच लोक नंतरच्या काळामध्ये जेव्हा पक्ष बुडायला लागलाय तेव्हा ही लोक पक्षाची साथ देत नाही. म्हणजे आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपण बघत असताना निष्ठेनं इतकी दुबळी असणारी लोक आपल्याला बघायला मिळतात. आणि मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही आपला प्रतिनिधी म्हणून समोर येण्यासाठी विचार केला पाहिजे आणि शिवचरित्र समजावून घेतलं पाहिजे. कारण शिवचरित्र हे तुमच्या आमच्या जगण्याला एक धार प्राप्त करून देतं. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, मी प्रत्येक वादळाला पेलीन कारण माझ्यात आत्मविश्वास आहे. मी प्रत्येक वादळाला पेलीन कारण माझ्यात आत्मविश्वास आहे. माझ्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज आणि सोबतीला ही सह्याद्रीची माती आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची शिवबाच्या लेकीशी गाठ आहे आणि शिवबाची लेक सुद्धा सह्याद्रीसारखी ताट आहे, सह्याद्रीसारखी ताट आहे. हा विचार घेऊन तुम्ही आम्ही आज जगलं पाहिजे. इतक्या आत्मविश्वासानं आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा आपण सामना करायला पाहिजे. आपल्या राजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, परंतु आज आपल्या समाजामध्ये आपण काय बघतो, आज आमची तरुणाई कुठे भरकटत चालली आहे. आमच्या आयुष्यात नेमकं चाललंय काय? वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांना आम्ही जवळ करतोय, आम्ही त्यांना थारा देतोय आणि आमचं आयुष्य आम्ही बिघडवून टाकतोय. आमच्या मुलांचं आयुष्य आम्ही अंधारात टाकतोय. ज्या माऊलीबरोबर आम्ही लग्न केलं आणि तिला आमच्या घरामध्ये आणलंय, तिला आमच्या व्यसनाधीनतेमुळे हा नवरा किंवा हा व्यक्ती मी आयुष्यामध्ये जोडीदार म्हणून का निवडलाय असा प्रश्न निर्माण होतो ना, तेव्हा आपल्या इतके कपाळ करंटे आपणच. म्हणून आता गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, त्यांची प्रेरणा घेण्याची आणि त्यांच्यापासून शिकण्याची. आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतो ना, तेव्हा ज्या तोंडातनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्घोष करतो ना, त्या तोंडामध्ये मी तंबाखू, मावा, सिगारेट, दारू, कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं व्यसन करणार नाही, ही खुणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असं आपल्याला आणि महाराजांनाही वाटेल. दादा, आज काय दिसतंय? म्हणजे आज जर आम्ही आमचा विचार केला, आमची तरुणाई कुठे वाहत चालली आहे. म्हणजे सकाळी उठलं की आमच्या हातात आमचा 5G 4Gचा 1.5 GB डाटा असणारा फोन आम्हाला हवा असतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्ही आधी पेस्ट करणार नाही, परंतु आम्हाला पोस्ट करावी वाटते. आयुष्याच्या स्टेटसचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आयुष्याचं स्टेटस कसं बनवलं पाहिजे, किती उंचीपर्यंत नेलं पाहिजे याची आम्हाला फिकीर नाही. परंतु व्हॉट्सअपचं स्टेटस आम्ही अर्ध्या तासाला बदलत राहतो. आम्हाला बुक फेस करायला म्हणजे पुस्तकांना फेस करायला वेळ नाही, परंतु फेसबुक म्हणजे आमचा जिवलग मित्र झालाय. आमचा हा 1.5 GB डाटा आमच्या आयुष्यातला आटा महत्त्वाचा आहे हेच आम्हाला विसरायला भाग पडतोय. आणि ह्या 1.5 GB डाट्यानं आमच्या समोर आमच्या आट्याचा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे आमच्या पोरांना वाटतच नाही की आम्ही बेरोजगार आहोत, आम्हाला रोजगार मिळत नाही. या मोबाईल पायी अनेक लोकांची घरं बर्बाद झाली आहेत, अनेकांचं आयुष्य बर्बाद झालंय. म्हणून इथं बसणाऱ्या प्रत्येकाला मला सांगावंसं वाटतं की मोबाईल हे का चाकूसारखं हत्यार आहे. म्हणजे चाकू जसं आपण सफरचंद किंवा वेगवेगळी फळं कापण्यासाठी करू शकतो, तसंच एखाद्याचा खून करण्यासाठी पण करू शकतो. तसंच मोबाईलचं आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण एखादा चांगला विचार घेऊ शकतो, एखादी चांगली माहिती आपण आपल्या संग्रही ठेवू शकतो. किती दूरवर असाल तुम्ही तर त्या अमेरिकेमध्ये जो भाषण करतोय त्याचं भाषण सुद्धा तुम्ही इथे भारतामध्ये इथे हडपसरमध्ये ऐकू शकता. ही या मोबाईलची किमया आहे. परंतु आम्ही मोबाईलमध्ये काय करतो? चॅटिंग, व्हिडिओज बघणं. म्हणजे ज्या व्हिडिओजमधनं आम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीच शिकायला मिळणार नाही, त्या मूवीजसाठी, त्या फिल्मसाठी, त्या व्हिडिओसाठी आम्ही तासनतास घालवतो.
आम्ही चाललोय कुठं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण असंच चालत राहिलं तर उद्या आमच्या लेकरांना आदर्श म्हणून आम्ही कुणाला उभं करणार? म्हणजे माझ्या आयुष्यात माझा हिरो माझा बाप आहे, माझे चुलते आहेत. पण माझ्या बापाकडे बघितलं ना, म्हणजे एवढ्या संघर्षातनं, म्हणजे 5 लेकरं ती, आजी आणि आजोबा सालगडी म्हणून काम करायचे दुसऱ्यांच्या शेतावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या आजी आजोबांची ही 5ही लेकरं, म्हणजे माझे चुलते असतील, माझे आत्ते असतील, माझे वडील असतील, हे सगळेजण जिद्दीनं शिकले, पुढे गेले आणि घरामध्ये बहुतांश जण गव्हर्नमेंट सेवेत लागले. म्हणजे एका सालगडी व्यक्तीची मुलं मोठमोठ्या पदांपर्यंत जाऊ शकतात, तर मग आपण का नाही? म्हणजे मी जेव्हा हिरो म्हणून माझ्या वडिलांकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की ह्या माणसासारखं प्रेरणा मला दुसरं कुणीच देऊ शकणार नाही. कारण त्या माणसानं मला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करून दिली. म्हणजे माझ्या आयुष्यात पहिलं पुस्तक वडिलांनी भगतसिंगांचं आणून दिलं. ते भगतसिंगांचं पुस्तक वाचलं मी आणि ते भगतसिंग त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहित आहे? जे भगतसिंग पूर्णपणे नास्तिक आहेत, देव दैवत अंधश्रद्धा मानत नाहीत, ते भगतसिंग म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज माझा आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं, इथल्या माणसाला आपण परकीयांच्या सत्तेत आहोत, आपल्याला आपली स्वकीयांची सत्ता आणायची, ही उर्मी, ही ऊर्जा ज्या महाराजांनी भरली ना, ते महाराज माझे प्रेरणास्तंभ आहेत, माझे प्रेरणादूत आहेत. आणि म्हणून या देशामधनं इंग्रजांची राजवट नष्ट झाली पाहिजे, इथे भारतीयांचा तिरंगा फडकला पाहिजे, ही जाण मनामध्ये ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा स्रोत मानून भगतसिंग सारखा माणूस वयाच्या 23व्या-24व्या वर्षी फासावरती जातोय. म्हणजे आज आम्ही 23 वर्षाचे, 24 वर्षाचे, 30 वर्षाचे, आम्ही स्वतःला तरुण म्हणून घेणारे लोक काय करतो आहोत? आम्हाला भगतसिंग तरी माहिती आहेत का? अरे या भगतसिंगांनी वयाच्या 23व्या वर्षी मृत्यूला जवळ केलंय. हसत हसत हा माणूस मृत्यूच्या फासेपर्यंत जातोय आणि शिवाजी महाराजांना तो समोर प्रेरणा म्हणून ठेवतोय. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव आपल्यातल्या प्रत्येकाने ऐकलं असेल. ऐकलं नसेल तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगते. जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सरकारच्या माध्यमातून एक फळी उभारू इच्छित होते, क्रांतिकार्य करू इच्छित होते, आपल्या विचारांच्या, आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून तरुणांची फौज उभी करून माझ्या या भारत भूमीला मी पारतंत्र्यातनं मुक्त करेल हा विचार घेऊन जेव्हा ते लढत होते ना, तेव्हा इंग्रज सरकारला भीती वाटली, दरारून घाम आला, सरकार हादरलं. अरे जगाच्या पाठीवरती इंग्रज शासनाच्या स्वातंत्र्याचा त्यांचा सूर्य कधी मावळला नाही. तो सूर्य मावळण्यासाठी इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले ही लोक काय करतायत? त्यांना आदर्श मानून ही लोक लढतायत. आणि मग त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना इंग्रजांनी कैदेत टाकलं, त्यांच्यावर सक्तीचा पहारा ठेवला. परंतु नेताजी घाबरले नाहीत. त्यांनी सुद्धा वाचलं होतं शिवचरित्र. त्यांना सुद्धा माहिती होता आग्र्याच्या सुटकेचा प्रसंग. ज्या आग्र्याच्या सुटकेच्या प्रसंगातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्यासारखा एखादा माणूस गेला असता, म्हणजे कधी कधी महाराजांच्या जागेवर स्वतःलाही ठेवून बघायचं, स्वतःचाही विचार करून बघायचा. मी असते तानाजी, मी असते महाराजांची आई, मी असते शिवाजी, तर मी त्या परिस्थितीमध्ये काय केलं असतं हा प्रश्न स्वतःला विचारून बघायचा. जेव्हा आग्र्यामध्ये महाराजांना कैद झाले आणि कैद झाल्यानंतर महाराजांवर सक्तीनं पहारा ठेवण्यात आला, तेव्हा जिजामातेसह सगळ्यांना वाटलं की संपलं आता सगळं, आता काही राजे परतून स्वराज्यामध्ये येत नाही आणि आता काही स्वराज्य फुलत नाही, स्वराज्य बहरत नाही, आता संपलं, आयुष्य संपलं, स्वराज्य संपलं असं जेव्हा सगळ्यांना वाटत होतं ना, तेव्हा महाराजांनी त्या औरंगजेबाच्या हातामध्ये सुद्धा तुरी दिल्या. तुरी दिल्या म्हणजे त्याला असं दाखवायचे महाराज की माझी तब्येत मला खूप आजारी वाटतंय, अस्वस्थ वाटतंय आणि आमची जी ग्रामदेवता आहे, कुलदेवता आहे, आमच्या हिंदू धर्मातली जी देवता आहे, तिला अभिषेक करण्यासाठी मी मिठाया पाठवतोय. आणि मोठ्या पेटारांमधनं महाराज मिठाया पाठवायला लागले. पहिली 15 दिवस असतील, महिनाभर असतील, 2 महिने असतील, सैनिकांनी चेक केलं, सैनिकांनी बघितलं की ह्या पेटाऱ्यांमध्ये काय दिसतंय. त्यांना दिसायचं की याच्यामध्ये मिठाई आहे. आणि मग ज्या दिवशी सैनिक कंटाळले, त्यांनी त्या ज्या पेट्या असतात त्या चेक करणं, त्याच्यामध्ये काय आहे ते बघणं ज्यावेळेस ते विसरले,
त्यांना वाटायचं चला त्याच्यामध्ये मिठाईच आहेत. आणि ज्या दिवशी त्यांनी ती पेटी उघडणं बंद केलं ना, त्याच दिवशी त्या औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन महाराज स्वराज्यामध्ये आले. याला म्हणतात आयुष्याचं मॅनेजमेंट. आमच्या गाडीतलं पेट्रोल जर संपलं ना तरी आम्हाला दरारून घाम फुटतो. आमच्या घरात छोटी छोटी भांडणं झाली ना तरी सुद्धा आम्हाला वाटतं आता काही खरं नाही. म्हणजे आमचे भाऊ आमच्या भावाबरोबर भांडला, आमची आई आमचे बाप आमच्याशी मोठ्यानं ओरडून बोलले ना तरी आमच्या लेकरांना आज वाटतं की आता आपलं कुणीच नाही, आपण आत्महत्या केलेली बरी. स्वामी विवेकानंद नावाचे थोर तत्ववेत्ते असं म्हणतात की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गाणं सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. त्यावेळेस किती सुंदर गाणे होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय हेच गाणं, हीच ललकारी, हीच किलकारी. याच्या व्यतिरिक्त स्वप्नच नव्हतं कुणाच्या ओठामध्ये, कुणाच्या हृदयामध्ये. त्यानंतर इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं आणि परकीयांमधनं आपल्या या भूमीला सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. म्हणून इथल्या मातीमध्ये तयार झाले क्रांतिकारक आणि त्यांनी सुद्धा स्वप्न पाहिलं स्वातंत्र्याचं आणि त्यांच्या सुद्धा ओठांवरती स्वातंत्र्याचीच गाणी होती. परंतु मला आज वाईट वाटतं, माझ्यासारखी तरुण पिढी, माझ्या वयातली लोक किंवा माझ्यापेक्षाही लहान असणारी पोरं, त्यांच्या ओठांवरती गाणं काय आहे? क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो मेरी जिंदगी अब तुम ही हो. अरे तुमच्या आयुष्यामध्ये मोठी स्वप्न नाही आहेत का? ज्या मायबापानं तुम्हाला जन्माला घातलं, ज्या मायबापानं तुमच्यासाठी एक स्वप्न बघितलंय, त्या मायबापांचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तुमची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. आणि तुम्ही एका विशिष्ट मुलीच्या, एका विशिष्ट व्यक्तीच्या आहारी जाऊन स्वतःच्या आयुष्याची स्वप्न उद्ध्वस्त करताय, म्हणजे तुम्हाला राजे समजले नाहीये. आणि म्हणून इथे बसणाऱ्या प्रत्येकानं शिवाजी महाराजांना वाचलं पाहिजे. कारण माणसाच्या घरात पुस्तक आलं की मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचंही हस्तक होत नाही आणि कुणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. आणि हे मस्तक अगदी कुठेही नतमस्तक होऊ नये यासाठी आम्ही शिवविचार अंगीकारला पाहिजे, शिवविचार समजावून घेतला पाहिजे. तर विचार करा, सईबाई महाराज यांचं निधन होतंय आणि महाराजांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ येतंय. जी आपली अर्धांगिनी, जिने आपल्याला साथ दिली, जिने आपल्याला स्वराज्याचा वारसदार संभाजी दिला, जी आपल्याबरोबर इथपर्यंत उभी आहे, ती आपली बायको आपल्याला अकाली सोडून गेली आहे. किती दुःख झालं असेल महाराजांना. परंतु दुःख करायला महाराजांना वेळ नव्हता. कारण खान महाराष्ट्रामध्ये घुसला होता. महाराष्ट्र बेचिराग करायचं हे स्वप्न घेऊन आणि स्वराज्य उलटून टाकायचं हे स्वप्न घेऊन खान महाराष्ट्राच्या दिशेनं खोडतोड करू लागला, गावाची गावं बेचिराग करू लागला. आणि खानाचं हे रूप बघून महाराजांना सुद्धा भीती वाटली. मी ज्या रयतेसाठी हे सगळं करतो आहे, ती रयत जर गर्भगळीत झाली, ती रयत जर राहिली नाही तर मी राज्य कुणासाठी करू, राज्य का म्हणून करू. आणि मग या समोर उभ्या ठाकलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी महाराजांनी व्यूहरचना तयार केली. महाराजांनी खानाला पत्र लिहिलं, खान साहेब, तुम्ही मला माझ्या पित्यासारखे, वयानं माझ्यापेक्षा थोर, तुम्ही इकडे आलात प्रतापगडावर तर किती बरं होईल बरं. मी तुम्हाला घाबरतो, तुमची मला भीती वाटते, तुमचा मला दरारा वाटतो. कृपया करून तुम्ही मला भेटायला या. तुमचं लेकरू समजून, तुमचा मुलगा समजून तुम्ही मला भेटायला या. खान हरभऱ्याच्या झाडावरती चढला. त्याला वाटलं हा 5.5 फुटाचा शिवाजी महाराज आपल्याला घाबरतोय, आपल्याला बोलवतोय. चला आपण शिवाजीला भेटायला जाऊयात. अशा एकेरी भाषेमध्ये, एकेरी विचारांमध्ये खान प्रतापगडाच्या दिशेने निघाला. आणि प्रतापगडाच्या दिशेने निघाल्यानंतर त्याने ती बिकट वाट बघितली. ती बिकट वाट बघितल्यानंतर त्याला कळालं ही बिकट वाट खूप अवघड आहे, या वाटेवरून जाणं खूप जिकिरीचं आहे, माझे सगळे सैनिक तिथपर्यंत जाऊ शकणार नाहीत. म्हणून त्याने फक्त 1/4 सैनिक, म्हणजे 400 जर सैनिक असतील तर फक्त 100 सैनिक त्याने हाताशी घेतले आणि त्यांच्याबरोबर तो जाऊ लागला. प्रतापगडावरती ज्यावेळेस तो गेला, पोहोचला, असा भव्य असा शामियाना उभारलेला होता. सुंदर असं आरस पाणी होतं, देखावे होते. खानाला आनंद वाटला, अरे आपल्याला भेटण्यासाठी शिवाजीनं इतकं सगळं नियोजन केलंय, किती हा चांगला, किती हा घाबरतो मला. आणि असं म्हणत शामियानामध्ये खान येऊन बसला.
महाराजांनी खानाला भेटण्यासाठी वेळ सुद्धा बरोबर 12:30ची, दुपारी 12:30 निवडली होती. ती याच्यासाठी की खान जेव्हा वरती आपल्याकडे गडावरती बघेल तेव्हा त्याला या प्रचंड सूर्यप्रकाशामध्ये काहीच दिसू नये, आणि जेव्हा आपण खानाला वरतून खाली बघू तेव्हा आपल्याला त्याच्याबरोबर कोण आहे, त्यानं काय बाळगलंय स्वतःभोवती हे दिसेल. यासाठी महाराजांनी वेळेचं सुद्धा सुंदर रीतीने नियोजन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. खानानं महाराजांना परत एकदा निरोप पाठवला. उशीर होतोय, जर तुम्हाला तुमचं राज्य वाचवायचं असेल तर तुम्ही त्वरित इथं मला भेटायला आलं पाहिजे. आमच्या आदिलशहाचं, आमच्या औरंगजेबाचं तुम्ही मांडलिकत्व स्वीकारलं पाहिजे. तुमचं स्वराज्य बेचिराग केलं पाहिजे. तुम्ही त्वरित येऊन मला भेटलं पाहिजे. महाराजांनी पुन्हा एकदा पत्र पाठवलं. खानाला ते म्हणाले की तुमच्या जवळ जो सय्यद बंड आहे ना, जो प्रचंड ताकदीनं दांडपट्टा फिरवतो, त्याची मला भीती वाटते. तो तुमच्या जवळ असल्यानंतर मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. खानाला वाटलं, अरे आपल्या नोकरालाच हा घाबरतोय तर आपल्या हा एका हाताचा सुद्धा नाही. इतक्या सुंदर विचारामध्ये, इतक्या आनंदानं तो बेभान झाला आणि त्यानं सय्यद बंडाला हाकलून दिला. अक्षरशः, जा तू बाहेर, तिकडे थांब, मी एकटाच शिवाजीला पुरून उरतो. या आत्मविश्वासानं त्यानं ठरवलं की आता या स्वराज्याचं मांडलिकत्व आपण घ्यायचं आणि या स्वराज्याला बेचिराग करायचं. महाराज आले. महाराज आल्यानंतर खानानं कुस्तीत नजरेनं महाराजांकडे बघितलं, आपले बाहू फैलावले आणि तो म्हणाला, आओ शिवाजी. शिवाजी महाराज खानाच्या दिशेने आले. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. 5.5 फुटाचे महाराज आणि भव्य दिव्य आडदांड असा खान. खानानं महाराजांना मिठी मारली. क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होणार होतं. मिठी मारल्यानंतर महाराजांचं डोकं त्यानं आपल्या हातामध्ये दाबलं, हत्यार काढलं आणि महाराजांच्या डोक्यावरती चालवलं. परंतु जिलेटोप होता म्हणून महाराज थोडक्यामध्ये वाचले. इतक्या शिताफीनं त्यांनी आपल्या जवळची वाघनखं काढली आणि खानाच्या पोटामध्ये ती वाघनखं घुसवली. कोथळा बाहेर आला. दगा करत खान ओरडला, जमिनीवरती पडला. हे बघून सय्यद बंडा धावत आला आणि महाराजांवरती तो वार करणार, महाराजांचे तुकडे करणार इतक्या जीवा महाला धावत आला आणि त्याने तो वार आपल्या अंगावरती झेलला. म्हणून म्हटलं जातं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणजे महाराजांसाठी मरण पुकारणारी माणसं सुद्धा स्वराज्यामध्ये त्या काळामध्ये निर्माण झाली. ही निष्ठा कशी निर्माण होते? महाराजांसाठी मरायला माणसं कशी तयार झाली? कारण महाराजांनी या माणसांना स्वप्न दाखवलं. ते स्वप्न होतं स्वराज्याचं, ते स्वप्न होतं स्वसत्तेचं, ते स्वप्न होतं प्रेरणेचं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं. आणि म्हणून महाराजांच्या जीवनचरित्र बघत असताना आपल्याला काय जाणवतं? विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे महाराजांचं चरित्र आम्हाला शिकवतं. म्हणजे आज सुद्धा 2024 मध्ये मुलींनी घराबाहेर जाताना खूप काळजीनं बाहेर पडावं लागतं. म्हणजे मी संभाजीनगरवरून इथे आपल्या हडपसर परिसरामध्ये येईपर्यंत माझ्या वडिलांचे मला 10 फोन आणि आईचे 18 फोन झाले. बाळ कुठपर्यंत गेली आहेस? बरी आहेस ना? काही प्रॉब्लेम नाही ना? कुठपर्यंत पोहोचली आहेस? गुगल लोकेशन टाकत राहा. म्हणजे कुठेतरी आज 2024 मध्ये स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक मुलीच्या वडिलांच्या मनामध्ये प्रश्न पडतोय की माझ्या घराच्या बाहेर निघणारी मुलगी संध्याकाळी जेव्हा घरामध्ये परतून येईल ना, तेव्हा ती सुरक्षित असेल ना? तेव्हा ती व्यवस्थितरित्या परतून येईल ना? माझ्या मुलीच्या अंगावरती कोणी हात घालणार नाही ना? आमची आबरू कोणी बेशिला टांगणार नाही ना? हा प्रश्न आज स्वतंत्र भारतामध्ये 2024 मध्ये आम्हाला पडतोय. आज आम्ही स्वतःला जिजाऊच्या लेकी म्हणून घेतोय. आज आम्ही स्वतःला शिवाजी महाराजांच्या लेकी म्हणून घेतोय. परंतु आम्ही तेवढ्या सक्षम आहोत का? इथे बसणाऱ्या मुलींना मला विचारावंसं वाटतं, तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या भविष्याची स्वप्न आहेत का? लग्न सोडून आपल्या आयुष्यामध्ये आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालो पाहिजे. आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आपण स्वतः सोडवला पाहिजे. नवऱ्यावरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती तो पुरुष आहे म्हणून अवलंबून राहायचे दिवस आता गेले. म्हणजे इथे आपल्या समाजातल्या मुलींना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण जिजाऊंच्या लेकी आहोत, आपण अहिल्याबाईंच्या लेकी आहोत,
आपण सावित्रीबाईच्या लेकी आहोत, आपण रमाईच्या लेकी आहोत. मग आपण कसं लढलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, आपण किती द्वेषानं आयुष्यातल्या प्रश्नांशी झगडलं पाहिजे. आपल्याकडे कुणी वाईट नजरेने बघितलं ना तर त्या गद्दाराला सांगता आलं पाहिजे आपल्याला, अरे बाभळीचं फूल कानात घालून डुलणाऱ्या या पोरीला, बाभळीचं फूल कानात घालून डुलणाऱ्या या पोरीला तू भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण बोराटीच्या वाकड्या काट्यालाही नथनी करून नाकात खोवणारी ही पोरगी तुला कुठल्या कुठे खोवेल, तुला तुझाच पत्ता लागणार नाही. हा आत्मविश्वास, हा स्वाभिमान, ही जिद्द, ही प्रेरणा जेव्हा आम्ही आमच्या भूमीतल्या आमच्या पोरींमध्ये पेरू ना, तेव्हा इथे आमच्याकडे जिजाऊ जन्माला येतील. आणि जेव्हा आमच्याकडे जिजाऊ जन्माला येतील ना, तेव्हा आम्ही आमच्या या मातीमध्ये, आमच्या कुशीमध्ये आम्ही आमचे शिवाजी महाराजांचे वारसदार निर्माण करू शकू. आणि ते वारसदार तुम्हाला आम्हाला निर्माण करायचे. राजाच्या पाटलाची कथा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा रांझ्याचा पाटील, गावची पाटीलकी, प्रचंड संपत्ती, त्याच्या मदतीला हजारो नोकर चाकर, हात घालावा तिथं सोनं नाणं, इतकं ऐश्वर्य. परंतु ह्या रांझ्याच्या पाटलानं एका गरीब मुलीवरती अत्याचार केला, तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं. महाराजांना जेव्हा हे कळालं ना, तेव्हा महाराजांना प्रचंड संताप आला. महाराज प्रचंड रागावले. अरे ज्या पाटील पदावरती हा माणूस आहे, जबाबदार पदावरती हा माणूस आहे ना, या माणसानं इथल्या प्रत्येक माय भगिनीचं रक्षण करायला पाहिजे. आणि रक्षकच जेव्हा भक्षक होतो ना, तेव्हा त्याचा चौरंगा केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग या रांझ्याच्या पाटलांना बोलवायला सैनिक महाराज त्याच्या घरापर्यंत धाडतायत. रांझ्याच्या पाटलांपर्यंत जेव्हा हे सैनिक जात आहेत ना, तेव्हा हा रांझ्याचा पाटील त्या सैनिकाला म्हणतोय, कोण शिवाजी? मी शिवाजीला महाराज वगैरे मानत नाही, तू जा आणि तुझ्या राजाला सांग मी काही येत नाही, मी काही गुन्हा केला नाही, ती पोरगी मला आवडली आणि मी तिच्यावरती अत्याचार केला कारण मी पाटील आहे. आणि पाटलाला सत्ता असते त्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट उपभोगण्याची. हे ज्यावेळेस त्या सैनिकानं ऐकलं आणि तो परत राजांकडे गेला खाली मानेनं, तो सांगू लागला की राजे हा असा वृत्तांत झाला. राजांना प्रचंड राग आला. दरबारातले सैनिक म्हणाले, अरे तुझ्याकडे जी तलवार आहे ना, ती फक्त शोभेची आहे का? ती तलवार का त्या पाटलावरती चालवली नाही? परंतु राजे म्हटले, जरा सबुरीनं घ्या, प्रश्न लेकीबाळीचा आहे. आज त्यानं एक लेक नासवलीये, पुढच्या अनेक वर्षांमध्ये कुणाचाही लेकींकडे वाईट नजरेनं लक्ष जाईल असं होणारच नाही. यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. जिजामाता राजदरबारात बसल्या आहेत, महाराज आपल्या आईकडे बघतायत, नजरेतनंच आईला विचारतायत, माते काय केलं पाहिजे ग, कसं वागलं पाहिजे, काय शिक्षा केली पाहिजे या रांझ्याच्या पाटलाला. आणि ती माऊली नजरेतनंच आपल्या लेकराला खुणावते. शिवाजीराजे जे इथल्या भूमीतल्या माया बहिणींची कदर करत नाही, आदर करत नाही, इथल्या लेकीला लेक मानत नाही ना, त्यांचा चौरंगा केल्याशिवाय पर्याय नाही. महाराज आज्ञा देत आहेत, 50 मावळे गोळा होत आहेत, 50 मराठे सरदार गोळा होत आहेत, रांझ्याच्या पाटलाच्या वाड्यापर्यंत जात आहेत, पाटलाला तिथे उचलतायत, वाड्यावरती आणतायत. राज दरबारामध्ये महाराज त्याची जेव्हा त्या रांझ्याच्या पाटलाची शिक्षा त्यानं जेव्हा हे केलंय, हे तिथे सिद्ध होतं ना, त्याच्या या सिद्ध झालेल्या गुन्ह्याला शिक्षा करण्यासाठी महाराज सांगतायत, याचे दोनही हात छाटा आणि याचे पाय छाटा, याचा चौरंगा करा. कारण यानंतर स्वराज्यामध्येच बाहेर सुद्धा कुणाचंही लेकी बाळीकडे वाईट दृष्टीने नजर जाईल असं होता कामा नये, म्हणून तुम्ही याला शिक्षा द्या. आज आम्ही काय बघतोय, माझ्या काकांनो आणि माझ्या तायांनो, मला भगिनींनो, मला सांगायला आज वाईट वाटतंय की आमच्या देशामध्ये दिल्ली हे आमचं राजधानीचं शहर, आणि या राजधानीच्या शहरामध्ये आमच्या इथे एका शिक्षण घेणाऱ्या एका चांगल्या मुलीवरती बलात्कार होतोय. आमच्याकडे हैदराबादमध्ये एक डॉक्टर असलेली मुलगी, जिची 2 व्हीलर, जिची स्कूटी बंद पडते आणि ती स्कूटी कुठेतरी लावावी आणि घरी जावं म्हणून वडिलांना फोन करत ती सांगते की बाबा थोडासा उशीर होईल, माझी स्कूटी बंद पडली आहे, मी स्कूटी इथे कुठेतरी लावते आणि मी घरी येते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं हे लेकरू व्यवस्थितरित्या घरी येईल. आणि त्या प्रियंका रेड्डीचं हे बोलणं तिथे असणारे ट्रक चालक ऐकतात.
तिची स्कूटी पण पेटवून देतात आणि तिच्यावर अन्याय अत्याचार करून ते त्या प्रियंका रेड्डीला सुद्धा, एका डॉक्टर मुलीला सुद्धा पेटवून देतात. कोपर्डीचं प्रकरण आपण बघितलंय. कोपर्डीमध्ये सुद्धा का 13-14 वर्षाच्या नाबालिक मुलीवरती अत्याचार घडतोय. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला, त्या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या माय बहिणींना सुरक्षित वाटत नाही. इथे गायी सुरक्षित आहेत, पण बाईला मात्र सुरक्षित वाटत नाही. घराच्या बाहेर निघताना आमच्या माय भगिनींना चिंता वाटते. कुणीतरी बॉडीगार्ड म्हणून आमच्या बरोबर आमचे वडील, आमचा भाऊ, कुणीतरी आमचा पाठीराखा श्रीकृष्ण आमच्या बरोबर असायला हवा, असं आज 2024 मध्ये जर वाटत असेल तर मला असं वाटतं या बिघडलेल्या वातावरणामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवविचार या दराखोऱ्यातल्या, या गावागावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण जेव्हा शिवाजी महाराज कळतील ना, तेव्हा प्रत्येक परस्त्रीमध्ये आपली आई दिसायला लागेल, तेव्हा प्रत्येक परस्त्रीमध्ये आपली बहीण दिसायला लागेल. मला असं वाटतं ज्याला स्त्री ताई म्हणून कळाली ना, तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली ना, तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ना, तो सावित्रीचा ज्योतिराव झाला. आणि ज्याला स्त्री प्रेरणा म्हणून कळाली ना, तो रमाईचा भीमराव झाला. ही प्रेरणा तुम्ही आम्ही का घेत नाही? ही प्रेरणा आपल्यातनं का हरवत चालली आहे? ते शोधून काढण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, स्वतःच्या मनाला जागा केलं पाहिजे. कारण एक थोर तत्ववेत्ता असं म्हणतो, 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर अन्नधान्य पेरा, 10 वर्षांचं नियोजन करायचं असेल तर झाडे लावा, आणि 100 वर्षांचं नियोजन करायचं असेल तर माणसं पेरा, आणि 1000 वर्षांचं नियोजन करायचं असेल तर विचार पेरा. आदरणीय दीपक दादांनी आणि त्यांची जी टीम आहे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, मला इथं बोलण्याची संधी दिली, ते आपल्या पुढच्या 1000 पिढ्यांना सशक्त करतायत. ह्या विचारांमधनं हा शिवविचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांना त्यांचं कर्तव्य वाटतं. आणि म्हणून पोटतिडकीनं दादांनी मला बोलवलंय, आणि म्हणून दादांसाठी मी पोटतिडकीनं बोलतेय. कारण दादांनी ज्या आत्मविश्वासानं, ज्या प्रेरणेनं, ज्या विश्वासानं मला बोलावलं ना, त्या विश्वासाच्या बळावरती इथली एक जरी मुलगी माझी जिजाऊ म्हणून पुढे आली, इथला एक जरी मुलगा परस्त्रीकडे आपली आई, आपली बहीण म्हणून बघायला लागला ना, तर मला असं वाटेल मी जी 1 तास त्याची जितका वेळ बोलणार आहे ना, त्या बोलण्याचं सार्थक होईल असं मला कुठेतरी वाटेल. आणि म्हणून हा सगळा विचार मंथनाचा कार्यक्रम इथे सुरू आहे. महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक वादळं आली, परंतु ती वादळं त्यांनी अतिशय लीलयापणे पेलली. म्हणजे विचार करा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू कसं असेल हो? म्हणजे सिंहाचा जो बछडा असेल तो कसा असेल? किती प्रचंड ताकद असेल त्याच्यात, किती प्रचंड ऊर्जा असेल, किती सामर्थ्य असेल त्याच्यामध्ये. परंतु इथल्या खोट्या इतिहासकारानं आमच्या संभाजी महाराजांची बदनामी केली, त्यांना रंगेल आणि रगेल दाखवलं, आणि हजारो वर्ष आम्ही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना रंगेल आणि रगेल एवढंच बघत बसलो त्यांच्याकडे. म्हणजे आज सुद्धा जेव्हा खऱ्या इतिहासकारांनी इतिहास लिहिला, आमच्या महाराजांनी स्वराज्यासाठी अवघ्या 40 सुद्धा पूर्ण केली नाही, आणि आपल्या हौतात्म्य पुकारलं, आपल्या जीवाचं रान केलं. अगदी जेव्हा तो औरंग्या त्यांचे नख छाटत होता, त्यांचे डोळं काढत होता, त्यांचा हात कापत होता, त्यांच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला तो त्रास देत होता, त्यांना इतका भयंकर त्रास जाणवत होता की यापेक्षा मरण बरं असं दुश्मनानं सुद्धा म्हटलं असतं. परंतु संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा थोर पुत्र, या प्रसंगाला अगदी स्वाभिमानानं, अभिमानानं आणि बाणेदारपणानं समोर गेला. मी माझं स्वराज्य देणार नाही, मी मृत्यूला कवटाळेल, परंतु माझ्या आबासाहेबांचं स्वप्न मी विझू देणार नाही, ही उर्मी घेऊन तो कोवळा राजा आयुष्याच्या तरुणपणातच इतकं भयंकर मृत्यू त्या राजाच्या वाट्याला आला. हे आज आम्ही काय बघतोय, जे मला सांगायला वाईट वाटतं की माझ्या वयाची लेकरं, माझ्या वयाची तरुण मुलं, आमच्या आईवडिलांनी आम्हाला आयफोन घेऊन दिला नाही, आम्ही जे मागतोय ते आम्हाला दिलं नाही, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला ज्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं होतं त्या व्यक्तीबरोबर लग्न करायला परवानगी दिली नाही, म्हणून आज आमची मुलं आत्महत्या करतायत, आई वडिलांना उलटं बोलतायत, त्यांच्याकडे काही ध्येय नाही आहे.
अशा सगळ्या लोकांना मला सांगावंसं वाटतं की तुम्ही शिवचरित्र वाचा. शिवचरित्र वाचायचं नसेल तर तुमच्या हातामध्ये जो 1.5 GB डाटा असणारा मोबाईल आहे ना, त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये जा, यूट्यूब ओपन करा, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषणं मराठीमध्ये सर्च करा, तुम्हाला खूप मोठा खजिना मिळेल. हळूहळू तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, जिजामाता, म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामधल्या या हिऱ्यांना तुम्ही शोधून काढाल, त्यांना ऐकाल आणि तुमचं आयुष्य बहरून जाईल. आयुष्य कसं जगावं हे तुम्हाला कळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एका उंचीवर जाण्यासाठी पात्र व्हाल. तुम्ही स्वतःला एक स्वप्न दाखवाल. आज आमच्या समाजामध्ये आम्ही काय बघतोय? आज जाती जातींमध्ये भांडणं होत आहेत, जातींमधल्या पोटजातींमध्ये भांडणं होत आहेत, घरांमध्ये भांडणं होत आहेत. म्हणजे आज मला आनंद वाटतो दादा की आपला सगळा समाज इथे एवढ्या एकोप्यानं, म्हणजे त्यांनी नाचून जल्लोष साजरा केलाच, कारण शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आम्ही नाचणार नाही असं होणारच नाही. कारण अरे आमचे राजे जन्माला आले ना तर आम्हाला नाचूनच ते सेलिब्रेट करायचं असतं. परंतु तो कार्यक्रम, ते नाचण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या दीपक दादांनी आणि त्यांच्या टीमनं इथे विचार मंथनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला. कारण तुम्ही जयंतीचा जल्लोष साजरा कराच, परंतु शिवविचार सुद्धा तुम्ही 19 फेब्रुवारीला घरामध्ये जाताना डोक्यामध्ये घेऊन जा आणि आपल्या पोरांच्या हृदयामध्ये पेरा की शिवाजी महाराज कोण होते. कारण जेव्हा इथे बसलेल्या प्रत्येकाला शिवाजी महाराज कोण होते हे कळेल ना, तेव्हा खऱ्या